स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याशी आले आणि त्यावेळेस तिथे शिवसेनेच्या नेत्या माजी महापौर किशोरी पेडणेकर होत्या। राज ठाकरेंनी त्यांच्याशी संवाद साधलेला आहे। आपण थेट किशोरी पेडणेकरांशी बोलणार आहोत। राज ठाकरे आणि तुमच्यात काय संवाद झाला, काय माहिती? पहिलं त्यांना मी जय महाराष्ट्र केलं, ते आले। मला जो तपशील कळलेला होता तो तपशील मी त्यांना सांगितला। मला जो ऑइल पेंट लागलाय माझ्या नखाला तो मी त्यांना दाखवला। त्यांनी लगेच पोलिसांबरोबर वार्तालाप केली। पोलिसांना विचारलं की तुमच्याकडे ह्याचे CC कॅमेरे आहेत का? तो हो। सगळे कॅमेरे चालू आहेत का? तो हो। तुम्ही कधीपर्यंत हा रिपोर्ट द्याल? तर ते म्हणाले आमच्या आता DCP येत आहेत, आम्ही ते सगळं, ते म्हणाले मला तो रिपोर्ट कळवा। एवढं वार्तालाप झाला। नाही, पण आता नेमकं पोलिसांनी या क्षणापर्यंत तुम्हाला काय माहिती दिलेली? पोलीस अजूनही माहिती देत नाही आहे, ते लांबलांबत जात आहेत। त्यामुळे आम्हाला असं वाटतं काहीतरी गांभीर्य आहे, याचा नेमका अर्थ आम्ही काय घ्यावा तो माहिती नाही। उद्धव ठाकरेंशी तुमचा किंवा पदाधिकाऱ्यांचा संपर्क संवाद आहे का? त्यांचं काय म्हणणं आहे आणि ते स्वतः इथे कधी येतात? साहेबांनी पहिले सांगितलं सुचिरभूत केलं पाहिजे आणि साहेबांकडे काहीतरी एक डेलिगेशन आलेलं आहे। साहेब कंटिन्यू आमच्याशी बोलतायत आणि ते येतील। किशोरी पेडणेकर यांच्याशी राज ठाकरे यांनी स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्या परिसरात संवाद साधला। नेमकं काय घडलंय याची माहिती घेतली। त्यानंतर राज ठाकरेंनी स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांशीही संवाद संपर्क साधला। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।